लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या बदलीसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेचा संघर्ष तीव्र. 4 ऑगस्ट रोजी ठाण्यात जन आंदोलन. उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. पोलीस अधीक्षक कार्यालयावरही मोर्चा. कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या बदलीच्या मागणीवरून अखिल भारतीय आदिवासी सेनेने आपला आंदोलनाचा पवित्रा अधिक तीव्र केला. संघटनेच्या वतीने येत्या 4 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य जन आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या बदलीच्या मागणीसाठी यापूर्वीही आंदोलन करण्यात आले होते. मात्र अद्यापही मागणीची दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. प्रशासनाने तातडीने मागणीची दखल घ्यावी, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात राजाराम ठाकरे, बळीराम ठाकरे, बुधा कांबडी, मंगी चदर कांबडी, संजय कांबडी, गुलाब कांबडी, ताई गोविंद कांबडी, गीता मांगे, कमल हगविले, दशरथ हरिभाऊ वडतेले, जगन जोशी, सुशीलाबाई मोरे, कचरू खोडसे, परमेश्वर महाराज यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे संघटनेने सांगितले. दरम्यान 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या आंदोलनाकडे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात कसारा पोलीस स्टेशनच्या अकार्यक्षम पद्धतीवरती आणि त्या कारभाराच्या निषेधार्थ आपण बोंबाबोंब मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाचं मागणी निवेदन आपण ठाणे जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक नागरगोजे यांच्या सूचनेनुसार कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री कदम यांना ते मागणी निवेदन दिलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे मोठं दुर्दैव आणि अत्यंत किळसवाणं असं या आंदोलनाचं स्वरूप वाटलं मला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली, त्याच पोलीस स्टेशनचा एक खालचा API पोलीस निरीक्षक ते बदलीचं निवेदन स्वीकारतो आणि तेही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्याकडे पाठवतो किंवा पोलीस अधीक्षकांना पाठवतो. असं मला पहिल्यांदा उभ्या आयुष्यामध्ये कसारा पोलीस स्टेशनच्या मोर्चाच्या समोर आलेल्या परिस्थितीचं किळसवाणा प्रकार दिसून आला. एकंदरीत महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये नाशिक जिल्ह्याची तुलना जर केली तर ठाणे जिल्हा दूर मागे आहे. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला मानला गेला ती खरीच गोष्ट आहे, परंतु ठाणे जिल्हा अत्यंत ढिल्ला जिल्हा कायद्याचा हे आजच्या या कसारा पोलीस स्टेशनच्या मोर्चाच्या आंदोलनाच्या स्वरूपातून दिसून आला. एक वरिष्ठ अधिकारी जर या जन आंदोलनाच्या बाबतीत दखल घ्यायला तयार नाही आहे, समोर यायला तयार नाही आहे, वेगवेगळे बहाणे करून आपापली तोंड चोरली म्हणजे पोलिसांचं काळं बेरं पोलिसच दाबून ठेवतात की काय,
वरिष्ठ अधिकारीच पाठीशी टाकतात की काय? यांच्या बऱ्या वाईट कामाची पावती वरिष्ठ अधिकारी झाकून ठेवतात की काय? की त्यांच्यावर कारवाई कुणाकडे मागणी करायची, न्याय मागायचा? या गोरगरीब जनतेच्या होणाऱ्या अन्यायाबाबतीत कुणाकडे जाऊन न्याय मागायचा? हां, देवाभाऊ तुम्ही तर पंढरपूरला जाऊन आले. त्याच दिवशी मी पण या कसारा पोलीस स्टेशनच्या बाबतीत देवाला विठोबाला नवस केला की सुबुद्धी दे, परंतु नाही त्या माणसाच्या डोक्याला. त्या पोलीस निरीक्षक सुरेशजी गावित साहेब यांच्या बदलीची आपण मागणी केली. त्यांनी त्या काळात स्पष्ट सांगितलं का तुम्ही कुठेही जा, कसेही जा, मुख्यमंत्र्याकडे जाण्याचं मुख्यमंत्र्याच्या बापाकडे जा. माझं कोणीच काही होऊ शकत नाही आणि माझे जर तुम्हाला काही करता आलं तर आमच्यापर्यंत येणार आहात. ही जर त्याची धमकी म्हणजे याला पाठीची घालणारा कोण किंवा याला असं राजाश्रय कुणाचा या पोलीस उपनिरीक्षकाला की तो अशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी बाबतीत असं वक्तव्य करतो, चिडचिड करतो, आक्रोश करतो, दाबून नेण्याचा प्रयत्न करतो. ही जी परिस्थिती ही बरोबर नाही आहे. आणि म्हणून याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. उलट त्यांनी दिल्लीतल्या आंदोलनाबाबतीत दखल घेतली राहुल गांधींच्या. त्यांनी आंदोलन केलं तर म्हणे मोदींना आत्मघात होईल म्हणून त्यांनी त्यांच्या धरणासमोर करायला नव्हतं पाहिजे. मी मानतो त्यांनी एक शंका व्यक्त केली. पण जर एकनाथजी शिंदे साहेब आपण जर दिल्लीतली काळजी घेता तर मग गल्लीतली काळजी कोणी घ्यायची? ही तुमच्या जिल्ह्यात हो. तुमच्या जिल्ह्यात जर असे जर गावीसारखे अधिकारी जर तुम्ही नेमले असतील तर या आदिवासी भागातल्या लोकांचं होणार काय? वाटोळच होईल ना. तो त्याला दाबतो, तो त्याला हात मिळवणी करतो, तो त्याला डोळे मारतो, तो त्याचे कागदपत्र खालीवर करतो. हां, तो सरकारी अधिकाऱ्याच्या दप्तरात उलटा सुलट गोंधळ होतो. राजरोज खोटे नाटे सह्या अंगठे करून जमिनी बळकावल्या जातात. असे अनेक प्रकार आहेत की त्या प्रकाराला न्याय कोण देईल? आणि म्हणून मी आंदोलन संपल्यानंतर सांगितलं होतं की आपण नंतर कार्यक्रमाची दिशा ठरवू, पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. आणि म्हणून 4 ऑगस्टला आपण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निवासस्थानावरती तसेच ठाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयावरती लक्षवेधी उग्र निरीक्षणे काळे झेंडे दाखवून करणार आहोत. आणि या महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील कसारा पोलीस स्टेशनच्या गलथानपणाचा निषेध करणार आहोत आणि त्या अधिकाऱ्याची तातडीनं बदली झाली पाहिजे अशी मागणी करणार आहोत. तेव्हा 4 ऑगस्टला सर्व कार्यकर्ते ठाण्याला उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावरती जमतील एकनाथ शिंदे साहेबांच्या, त्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावरती एकत्रित येतील. तिथे काळे झेंडे दाखवून उग्र निदर्शनं करण्यात येतील. आजची आंदोलनाची पुढील दिशा आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.